नमस्ते मित्रांनो, आपले ग्रेटफुल लाईफ मराठीवर स्वागत. आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला दिलेल्या अमूल्य देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. ही देणगी म्हणजे पसायदान आहे. पसायदान हा केवळ प्रार्थनेचा श्लोक नाही, तर संपूर्ण मानवजातीला मंगलकामना आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी ही प्रार्थना केली की स्वतःसाठी काही न मागता त्यांनी संपूर्ण विश्वाला कल्याणासाठी मागितलेले हे दान म्हणजेच पसायदान होय. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींना मनापासून धन्यवाद देऊया. पसायदान या शब्दाचा अर्थ आहे कृपेचे दान किंवा प्रसादाचे दान. ज्ञानेश्वर माऊलींनी परमेश्वराकडे अशी प्रार्थना केली की जगातील सर्व लोक सुखी व्हावेत, प्रेमाने राहावेत, वाईट विचार दूर व्हावेत आणि सर्वत्र सद्भावना नांदावी. आणि पहिला संदेश आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मद द्यावे पसाय दान हे. यामध्ये दुष्टांचे दृष्टपण नाहीसे होऊ असा संदेश दिलेला आहे. माऊली म्हणतात की दृष्ट लोकांचा नाश होऊ नये, तर त्यांच्या मनातील दृष्टपणा नष्ट व्हावा. आजच्या युगात मतभेद, राग, द्वेष आणि स्पर्धा दिसते, पण ज्ञानेश्वर माऊली शिकवतात की माणूस वाईट नसतो, त्याचे विचार चुकीचे असू शकतात. दुसरा आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. यामध्ये माऊली सांगतात सर्वांमध्ये मैत्री निर्माण व्हावी. आज आपण अनेक नात्यामध्ये दुरावा अनुभवतो, पण जर प्रत्येकाने मैत्री आणि प्रेमाची भावना जोपासली तर समाज अधिक सुंदर होईल. तिसरा संदेश आहे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाओ, जो जेवांशील तो ते लावो, प्राणी जात. यामध्ये माऊली म्हणतात अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा. ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानरूपी अंधार दूर व्हावा अशी प्रार्थना केली आहे. ज्ञान हे जीवनाला दिशा देणारे आहे. शिक्षण, संस्कार आणि चांगले विचार यांचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात पोचावा अशी त्यांची इच्छा होती. चौथा संदेश आहे, वर्षत सकळ मंगळे, ईश्वरनिष्ठांची माती आळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू या भूताम. यामध्ये माऊली म्हणतात प्रत्येकाची योग्य इच्छा पूर्ण हो. प्रत्येक प्राण्याची योग्य आणि कल्याणकारी इच्छा पूर्ण व्हावी हा विचार आपल्याला समाधान शिकवतो. जेव्हा आपली इच्छा केवळ स्वतःपुरती नसून सर्वांच्या हितासाठी असते, तेव्हा ती अधिक सुंदर बनते. पाचवा संदेश आहे, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. यामध्ये असा संदेश देतात की संतांचा सहवास लाभो. ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला संतांचा सहवास लाभावा अशी प्रार्थना केली. संत म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. त्यांच्या सहवासातून प्रेम, संयम, सेवा आणि भक्ती शिकायला मिळते. आजही संतांच्या अभंगातून आणि विचारातून आपल्याला जीवनाचा मार्ग सापडतो. सहावा संदेश आहे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सूय रे होतू. यामध्ये माऊली म्हणतात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होऊ. ज्ञानेश्वर माऊलींना असे जग हवे होते जिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असेल, जिथे मच्छर नाही, द्वेष नाही, तर प्रेम, सहकार्य आणि शांतता आहे. सातवा संदेश आहे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी,
भजिजो आदी पुरखी अखंडित. यामध्ये ज्ञानेश्वर माऊली संदेश देतात की सर्वत्र धर्म, सत्य आणि सदाचार नांदू. ज्ञानेश्वर माऊलींनी असा समाज अपेक्षित केला होता की जिथे सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांना महत्त्व असेल. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा स्वार्थ पुढे येतो, पण ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की खरे यश हे चांगल्या आचरणात असते. नंतर 8वा संदेश आहे, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये ओवावेजी. यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विश्व एक कुटुंब आहे. संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात की वसुवैध कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे. हा विचार त्यांच्या प्रार्थनेत दिसून येतो. आज जगाला सर्वाधिक गरज आहे ती एकत्रेची आणि परस्पर आदराची. आणि शेवटचा संदेश आहे, ते तर म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाऊ, येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला. कृतज्ञतेने जीवन जगूया हा संदेश यामध्ये ज्ञानेश्वर माऊली देतात. पसायदानाचा शेवटचा आणि सर्वात सुंदर संदेश म्हणजे कृतज्ञता. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आई वडील, गुरु, निसर्ग, समाज आणि परमेश्वर यांच्या प्रती कृतज्ञ राहणे हे यामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली ही शिकवण आजही आपल्या जीवनाला प्रकाश देत आहे. त्याबद्दल ज्ञानेश्वर माऊलींना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.